शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेच्या शिवसेनेत कालाधिकृत प्रवेश झाला. आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी एकनाथ शिंदेंनी केली आहे. विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण विचारल्यानंतर विकास निधी मिळत नाही, कामं होत नाहीत अशी फुटीर खासदारांनी कारणापुढे केली. परंतु फुटलेल्या खासदारांचा बुरखा टराटरा फाडणारी माहिती मी तुम्हाला देणार आहे. विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतरही तो 1 रुपयाही खर्च न केल्याचं तस समोर आलाय. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला वर्षाला काही विशिष्ट कोटी रुपयांचा निधी मिळतो. हा निधी प्रामुख्याने रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या कामासाठी खर्च केला जातो. फुटलेल्या खासदारांपैकी काही खासदारांनी फुटण्याचं जे मुख्य कारण दिलं आहे ते म्हणजे विरोधी पक्षातील खासदारांना विकास निधी मिळत नव्हता आणि त्यामुळे मतदारसंघातली काही कामं करण्यास आम्हाला अडचण येत होत्या. मात्र प्रत्यक्षात खरंच विकास निधी मिळत नव्हता का आणि विकास निधी आतापर्यंत या खासदारांना किती मिळाला आणि त्याचा वापर यांनी कसा केलाय याबाबत सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. 6 खासदारांना नेमका आतापर्यंत किती विकास निधी मिळाला, किती विकास निधीचा वापर केलाय ते बघा. भाऊसाहेब वागचौरे खासदार आहेत ते शिर्डीचे. एकूण मंजूर झालेला निधी आहे 14,70,00,000, खर्च केलेला निधी आहे 71 लाख आणि पूर्ण झालेली कामे 135 कामांपैकी फक्त 2 कामे पूर्ण झालेली आहेत. शिल्लक निधी त्यांच्याकडे राहिलेला आहे 13,98,00,000. संजय जाधव जे परभणीचे खासदार आहेत, एकूण मंजूर झालेला निधी आहे 14,70,00,000, खर्च केलेला निधी आहे 3,78,00,000, पूर्ण झालेली कामे 56 कामापैकी 25 कामे पूर्ण केली आहेत आणि शिल्लक निधी राहिलेला आहे 10,91,00,000. नागेश पाटील आष्टीकर खासदार आहेत हे हिंगोलीचे. एकूण मंजूर झालेला निधी आहे 19,02,00,000, खर्च केलेला निधी आहे 5,02,00,000, पूर्ण झालेली कामे 79 कामांपैकी फक्त 28 कामं पूर्ण केलेली आहेत त्यांनी. शिल्लक निधी उरलेला आहे 13,95,00,000. संजय देशमुख जे वाशिमचे खासदार आहेत, एकूण मंजूर झालेला निधी आहे 18,60,00,000, खर्च केलेला निधी आहे 1,41,40,00,000, पूर्ण झालेली कामे 106 कामांपैकी फक्त 7 कामे पूर्ण झालेली आहेत. शिल्लक निधी राहिलेला आहे 17,14,00,000. ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आहेत हे. एकूण मंजूर झालेला निधी आहे 18,47,00,000, खर्च केलेला निधी आहे 1,97,00,000 आणि पूर्ण झालेली कामे 130 कामांपैकी फक्त आणि फक्त 21 कामं पूर्ण केलेली आहेत. शिल्लक निधी राहिलेला आहे 16,49,00,000. संजय दिना पाटील हे खासदार आहेत ईशान्य मुंबईचे. एकूण मंजूर झालेला निधी आहे 14,70,00,000, खर्च केलेला निधी आहे 15,59,00,000, पूर्ण झालेली कामे आहेत या महाशयांची 40 पैकी 0. शिल्लक निधी राहिलेला आहे 14,54,00,000. असं असताना देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले होते की डीपी बसवायला सुद्धा आम्हाला निधी मिळत नाहीये, आम्हाला पैसे देत नाहीये, म्हणून मी शिंदेकडे जातोय. काल संजय दिना पाटील यांनी भर कॅमेरा समोर थेट उद्धव ठाकरे यांना धमकी दिली आहे. ते म्हणाले की आमच्या नादाला लागला तर घरात घुसून मारू. फक्त सत्ताधाऱ्यांनाच निधी मिळाला असता तर काँग्रेसचे लोक उपाशी मेले असते. जर असं आहेच तर विरोधकांना सत्तेतले 1 रुपया सुद्धा देत नसेल. या सगळ्या गोष्टीचा खोलवर विचार करावाच लागेल. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.